माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणाची देव होय गुरु. पडिये दे भाव पुरवी वासना, अंती जे आपण आपाशी न्यावे. मागे पुढे उभा राही संभाळीत, आली आघात निवाराया. योगक्षम त्यांची जाणे जड भारी, वाट दावी करी धरून या. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पावे पुराणे विचारोनी. पडिये दे भाव पुरवी वासना, अंती जे आपण आपाशी न्यावे. विठ्ठला 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. पडी दे भाव पुरवी वासना, अंती जे आपण आपाशी न्यावे. परमपुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी, कमलनेन काना गोपिका चित्तहरी. प्रगती निकट शोभे रुक्मिणी रम्यवामी, सदैव धवलसं श्री विठ्ठलं चिंतयामि. पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया, देवराया. दंडवत तुझे पाया, 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 दंडवत पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, तुझे पाया, दंडवत. अतुलित बलधाम हेम शैल्यंबदेह, धनुजवानु कृशानु ज्ञानी नाम अग्रगण्यम. सकल गुण निधानम वनरनामधीशम, रघुपती प्रिय भक्तमातात्मजम नमामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम, सरोविष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं, नमामि गंगागिरियोगिराजं. तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं, सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखीयश्च वेदांत शास्त्रार्थ निते, नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपं. दयांचे केलिया स्मरण, होय सगळे विद्येचे अधिकरण. ते चिवंतु श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता काय माझी वाणी. मानेल संदासी रंजव चित्तासी अपुलिया, मस्तक ही पायावरी. या वारकरी संतांच्या धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, 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 काय महिमा वर्णावा.
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडिये देवा पुरविवासना अंत्यजे आपण पाशी न्यावे. प्रस्तुत संकीर्तन शेवीसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा गुरु परंपरेतील वारकऱ्याच्या नित्यनेमातील सर्वांच्या परिचयातील पाठातील अभंग आहे. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी अल्पसा हा पर्यार्थीनेप्रमाणे बर श्री क्षेत्र वाईभूती अधिष्ठान दैवत भगवान पंढरीश परमात्मा हनुमंतराय भगवान भोली बाबा विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांच्या कृपाछत्राखाली ग्रामदैवताच्या कृपाछत्राखाली सज्जन महापुरुष वैष्णव सर्वांच्या वास्तव्याने पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी श्री क्षेत्र वाईभूती तालुका येवला. या पवित्र भूमीमध्ये प्रतिवर्षी नेमाप्रमाणे याही वर्षी सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज, सद्गुरू ब्रह्मलीन महंत नारायणगिरीजी महाराज आणि सद्गुरू महंत रामगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने तशी काल नारायणगिरी महाराजांची पुण्यतिथी होती. हा योगायोग म्हणावा लागेल. या महापुरुषांच्या आशीर्वादाने आणि समस्त ग्रामस्थ वाईभोवती, समस्त भजनी मंडळ वाईभोवती, त्याचप्रमाणे समस्त अन्नदाते सर्वांच्या उपस्थितीने सहकार्याने चालत असलेला भक्ती उत्सव आणि भक्ती उत्सवातील मला वाटतं 38 वर्षाची असलेली वाटचाल आणि 38व्या वर्षाची आज 4थ्या क्रमांकाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या भजनी मंडळाच्या वतीने ज्यांनी माझ्याकडे सुपूर्द केली, विजय चव्हाण सर त्यांनाही धन्यवाद देतो. आजचं ज्यांचं अन्नदान आहे मला वाटतं छत्रपती संभाजी नगर त्यांचं अन्नदान आहे त्यांनाही धन्यवाद. आज मृदुंगाचार्य आकाश महाराज आहेत, अंकुश महाराज आहेत. आता काय का आता तुम्ही तीन हिचे नाव अवरूनच आहे. अंकुश महाराज, आकाश महाराज, अक्षय महाराज, नवनाथ महाराज आहेत. त्याचप्रमाणे आमचे हरिभक्तपरायण वाल्मिक महाराज कवडे आहेत. त्याचप्रमाणे बाहेर गावून आलेले सागर महाराज आहेत, आमचे संजीव भाऊ आहेत, अजून सागर महाराज बाहेर हां आणि तुमचा अगोदर घेतला नवनाथ सागर घेतला नाव. अर्थात विनेकरी महाराजांपासून उपस्थित असते सर्व भजनी मंडळ, ग्रामस्थ, बाहेरून आलेली भजनी मंडळ, अर्थात एकंदरीत सर्वांना धन्यवाद देतो आणि दिलेल्या वेळेत बोलण्याचा प्रयत्न करतो. आज ज्यांच्याकडे व्यासपीठ चालक आहे आमचे पोपट महाराज, विना ज्यांच्याकडे आहेत आमचे नाना आहेत. अर्थात सोशल मीडिया सर्वांना एकंदरीत चोपदार धन्यवाद आणि दिलेल्या वेळेत बोलण्याचा प्रयत्न. खरं तर सर्वप्रथम मी ग्रामस्थांना धन्यवाद देईन. का धन्यवाद देईन तर आपण सप्तेची वेळ बदलवली. कारण याला पर्वकाळ म्हटलेला आहे. आपल्याला 3 नाड्या आहेत, इडा, पिंगला, सुषुम्ना, बरोबर आहेत. कधी इडा नाडीचा जोरात वाहते, कधी पिंगला नाडी. त्याला चंद्रनाडी आणि सूर्यनाडी म्हणतात. कधी आपली चंद्रनाडी जोरात वाहते तेव्हा थंड हवा वाहते आणि जेव्हा सूर्यनाडी वाहते तेव्हा उष्ण हवा वाहते. सैनद डाव्या नाकातून करून बघा खात्रीनंतर. आणि जेव्हा हवा जोरात वाहते ना तेव्हा काय म्हणायचं? चंद्रनाडी. अजूनही खात्री करू शकता. जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला निघालात आणि तुमचं काम होणारं आहे, पण जर तुमची चंद्रनाडी जर चालू असेल तर होणारं काम सुद्धा होणार नाही. पण जेव्हा तुमची सूर्यनाडी चालू असते न होणारं काम सुद्धा होतं. याला काय म्हटलेले? हा योगाची प्रक्रिया आहे. पण या दोन्ही नाड्या समान फक्त सुषुम्न काळात चालतात, त्याला सुषुम्न काळ म्हणतात. म्हणजे आता मध्यरात्रही नाही आणि दिवस पण नाही, त्याला आपल्या भाषेमध्ये आपण संध्याकाळ म्हणतो. काय म्हणतो? आणि खरं याचं नाव आहे संधी काळ. खरं नाव काय आहे? संधी काळ. म्हणजे रात्रही नाही आणि दिवस नाही. आणि पहाटे सुद्धा संधी काळ म्हटलेला आहे. म्हणजे आता गर्द रात्रही नाही आणि दिवस सुद्धा उगवलेला
नाही. त्याला काय म्हटलेलं आहे? संधिकाळ. म्हणून वारकरी संध्याकाळी हरिपाठ का करतो आणि पाठी काकडा का करतो, तर त्याचं एकमेव उत्तर आहे, याला सुषुम्न काळ म्हणतात. आणि या काळामध्ये दोन्ही नाड्या समान वाहतात. मग या काळावरती केलेलं भजन, या काळावरती कथा केलेली श्रवण आणि या काळावर केलेलं दान इतर पर्व काळापेक्षा 1000 पटीने फलप्रद असतं. म्हणून ग्रामस्थांनी हा एक पर्व काळ साधवला. म्हणून ग्रामस्थांना धन्यवाद. विठाला हो. अभंग जगद्गुरु श्री तुकोबरायांचा आहे. अभंगाचा सुरुवात म्हणा, प्रारंभ म्हणा, हा माझं शब्द नाही. सुरुवात कशा नाहीत? माझं शब्द. मग जिथं माझं शब्द येतो तिथं काय काय असतं? उदाहरणार्थ, जिथं माझेपणा आला तिथं आपुलकी येते. जिथं माझेपणा आला तिथं प्रेम निर्माण होतं. आणि जिथं माझेपणा आला तिथं अंतःकरण सुद्धा द्रवतं. म्हणून बघा, आता नुकतीच मॅच झाली का नाही? झाली. मी एक साधा विचारतो, त्या मॅच मध्ये समजा पाकिस्तान जिंकला, मला वाटतं हे बी आपल्याला सहन होणार नाही. समजा पाकिस्तान जिंकला तर आतापर्यंत आपल्या गावामध्ये किती लोकांनी फटाके वाजवले? नाही वाजवले. पण जेव्हा भारत जिंकतो तेव्हा प्रत्येक गावात, गल्लीत, बोळात, चौकात आम्ही फटाके वाजवतो की नाही? वाजवतो. काय कारण? आता जर विचार केला, त्या क्रिकेटपटूंचं आपली कधी ओळख पण नाही, त्यांचा आपला कधी जय हरी पण नाही, बरोबर आहे? कधी त्यांचं दर्शन नाही. बरोबर सांगा, ज्यूस सेंटरला कधी त्यांची भेट अजिबात नाही. मग आपलं नाव तरी त्यांना माहिती आहे का? मग त्यांना नाव माहिती नाही, आपली कधी भेट नाही, कधी आपली ओळख नाही, तरी आपण भारत विजयी झाल्यावर फटाके वाजवतो. याचं काय कारण? याचं फक्त एकच कारण आहे की भारत माझा देश आहे. मग जिथं माझे पण आला की तिथं आदर प्राप्त होतो. विठाला तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. महाराज म्हटले, म्हैस व्याली आणि म्हशीला जर टोंग झालं आणि ते समजा मेलं, मग शेतकरी काय करतो? ते दूध काढण्यासाठी आतला माल बाहेर फेकून देतो, आतमध्ये भूस भरतो, बरोबर? त्याला 4 काय लावतो? बांबू लावतो, सुतळीने टाचे मारतो आणि म्हशी पुढे ठेवतो. का? तर तिने दूध देण्यासाठी. मी असा विचारतो, हे मेलेलं ठेवल्यापेक्षा जर दुसऱ्या म्हशीचं जिवंत आणून ठेवलं तर चालणार नाहीत का? मी नाही, तुकोबराय म्हणतात नाही चालत. का चालत नाही? हा म्हशीचा स्वभाव आहे, आपुला तो भूत जाते, मारी पार क्या करंटी. अरे मेलेलं जरी असेल तरी ते माझं आहे, हे जिवंत जरी असेल हे दुसऱ्याचं आहे. जिकडे माझे पण आला की तिकडे प्रेम द्रवत. विठाला मनुष्य जीवनामध्ये इतर वेळ जर रडला ना तर माणसं म्हणतात, अरे पुरुषासारखा पुरुष तू खुशाल रडतोय. पण मनुष्य दोनदा रडतो महाराज. तो किती निष्ठुर असू द्या, तो अधर्मी असू द्या, तो शास्त्र मानणारा नसू द्या, तरी दोनदा रडतो. कधी? आईची आठवण येते तेव्हा आणि मुलगी सासरला जाते तेव्हा. एक तिसऱ्यांदा पण रडतो. ज्या मुलाला लहानची मोठं केलं, त्याला शिक्षण दिलं, त्याला जॉबला लावलं आणि लग्न झाल्यावर जेव्हा मुलगा माय पित्याला सोडून दूर जातो तेव्हा सुद्धा तो बाप काय असतो? रडत असतो. ऐका, कल्पना करा, मुलीचं लग्न झालेलं आहे, वसंगणी पण झाली आणि मुलीला आता निरोप द्यायचा आहे. त्यावेळेला मुलगी सर्वांच्या गळ्यात पडते आणि शेवटी आईच्या गळ्यात जाऊन रडते. आईला सांगते, आई मी आता चालले, बाबांची काळजी घे, बाबा आल्याशिवाय जेवण करू नकोस. आई तू कधी कधी बाबाशी भांडण करते ना, आता भांडण करू नको, आता मी नाहीये. तिथून निघाल्यानंतर मुलगी आईच्या गळ्यात आणि त्याच मंडपाच्या मामा मामी काका मावशी सर्वांना भेटते. आणि ती मुलगी त्याच मंडपाच्या खांबाला पाठ लावून दोन्ही गुडघ्यावरती डोकं ठेवून तिचा बाप रडत असतो.
जेव्हा मुलगी धावत जाते आणि वडिलांच्या गळ्यात मिठी मारते, 4 जण मिठी सोडतात तरी मिठी सुटत नाही. पण पूर्वार्ध घ्या, जेव्हा बापाचं लग्न झालं त्यावेळेला आई रडत होती की नाही? बरं जाऊ दे, साधा बोलतो. जेव्हा लग्न झालं त्यावेळेला नवरी वाटी लावताना मुलगा रडतो का मुलीचा बाप रडतो? याचं लग्न झालं तेव्हा तिचा बाप रडतो, हा रडत नाही. आता याची मुलगी सासरला चालली, आता का रडतोय? तेव्हा का रडला नाही तर तेव्हा मुलगी दुसऱ्याची होती, आणि आता का रडतोय तर मुलगी माझी, माझेपण आला अंतकरण पाझरत विठाला विठ्ठला विठ्ठला हरी विठ्ठला, हे विठ्ठला विठ्ठला. 2 भाऊ आहे. एका भावाचं वय आहे 21 वर्ष, लहान्या भावाचं वय आहे 7 वर्ष. दोघांचे आई वडील अपघातामध्ये गेले. पण मोठ्या भावाने विचार केला, नसेल आई वडील म्हणून काय झालं, मी वडिलांची भूमिका घेईल. वहिनीने सांगितलं मी आईची भूमिका घेईल, पण धीराचं शिक्षण पूर्ण करेल. त्यांनी मोलमजुरी केली, धीराचं शिक्षण पूर्ण केलं. त्याला जॉब लागला, दरमहा 50,000 रुपये वेतन, नोकरी सुद्धा मिळाली. श्रीमंताने मुलगी दिली, लग्न शहरात झालं. पहिल्या मुलाला मुलगी नांदण्यासाठी आले, पण गावाच्या बाजूला असलेली झोपडी, ती झोपडी बघितली तिने विचारलं, का हो हे घर का आपलं? तो म्हणे हो हे घर आपलं. हा धोत्रावाला टोपीवाला कोण? म्हटली माझा दादा आहे. ही 9वार साडी नेसलेली कोण? म्हटली माझी वहिनी आहे. ती म्हटली छी, असल्या घाणेरड्या लोकांसोबत मी संसार करणार नाही, तुम्हाला वेगळं राहावं लागेल. तो मला शब्द तोंडात ठेव, माझे आई वडील मेले ना तेव्हा माझ्या दादाने आणि वहिनीने संगोपन केलाय, जॉबला लावलं, मी तुझं नाही ऐकणार. ती म्हटली तुम्ही माझं ऐकत नसेल तर मी तुमचं ऐकत नाही, मी चालली माहेरला. इतकंच नाही, त्या तुमच्या भिकाऱ्या भावासोबत बोललेलं सुद्धा मला चालणार नाही. पत्नीचं ऐकलं, विभक्त निघाला. तो कोबराय म्हटले बोलणं सुद्धा बंद केलं. बाईलेच्या बोला सख्या भावाशी अबोला, सख्या भावाशी अबोला, सख्या भावाशी अबोला, बोला सख्या भावाशी अबोला, सख्या भावाशी अबोला, सख्या भावाशी बाईलेचा बोला, सख्या भावाशी अबोला, 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 बाईलेच्या बोला सख्या भावाशी अबोला. बोलणं बंद केला, विभक्त निघाला, गाडी घेतली. एक दिवसाचा प्रसंग, मोठ्या भावाचं लहान लेकरू अचानक आजारी पडलं. पूर्ण गावात फिरला, कोणीतरी मला 200 रुपये द्या, पण कोणीही मदत केली नाही. शेवटी नाविलाजाने सकाळी उठला, पायात पायतन नाही आणि येवलेला निघाला. गावापासून 4 किलोमीटर गेला आणि पाठीमागे लहाना गाडी घेऊन आला. मोठा पायी चालला. हे लहान्या भावाने बघितलं पण गाडी उभी केली नाही आणि गाडीवरती सुद्धा घेतलं नाही. तरी मोठ्याने पाहून घेतलं, बिचारा काही बोलला नाही. येवलेला चौकात गेला लहाना भाऊ, 10-5 मित्र जमवले, 500 रुपये काढतो आणि 10-5 मित्रांना चहा पाणी नाश्ता करतो. 2 तासाने मोठा भाऊ सावकाराच्या दारात जातो, पदर पसरतो, शेठजी लेकरू आजारी आहे हो, मला 500 रुपयाची गरज आहे, व्याजासह आणून देईन. अरे एक भाऊ 500 रुपयासाठी सावकाराचे पाय धरतो आणि एक भाऊ 500 रुपये मित्रांसाठी खर्च करतो. काळ बदलून गेला. मोठा झोपडीत आहे, तो बर्बाद झाला. लहान्याचं शिक्षण, सर्व्हिस, लग्न काही नाही. पण मोठ्याला लहान्याला 50,000 पगार आहे. त्याने बंगला बांधला, वास्तू शांतीचा कार्यक्रम आहेत ऐका, सर्व गावाला निमंत्रण दिलं.
पण बायकोने सांगितलं तो तुमचा मोठा भाऊ, तो भिकारी, त्याची बायको आणि त्याचं लेकरू मला पंक्तीला दिसलं नाही पाहिजे. सगळ्या गावाला निमंत्रण. अहो सगळ्या गावाला निमंत्रण, पण ज्या भावाला निमंत्रण नाही, पत्नीला नाही. समोर बंगला आहे, झोपडी आहे, मंडप टाकलेला आहे, पाहुणे जमलेले आहेत, पंक्ती चालू आहेत, आणि मोठा भाऊ पत्नीला आणि लेकराला घेऊन झोपडीचा दरवाजा लावून आतमध्ये बसला. जेवण झाले, 3 वाजले. लहाना भाऊ जेवणाला बसला. बायको नटून थटून वाढण्यासाठी आली. समोर ताट ठेवलं, हात घेतला, ताटात टाकला, पहिला घास उचलला, तोंडात टाकणार तितक्यात विचार बदलला. अरे अरे, या मूर्ख बायकोचं ऐकून मी कसं जगत आहे. माझे आई वडील मी गेल्यानंतर माझ्या दादाने वहिनीने माझ्यावरती मातृ पितृतुल्य प्रेम केलं. माझा दादा पंक्तीला नाही, माझी वहिनी पंक्तीला नाही, ते लेकरू पंक्तीला नाही. हे अन्न नाही, हे विष आहे. हातातला घास खाली पडला. मोठ्याने ओरडला, मेलो वाचवा, मेलो वाचवा. बायको पळत आली. काय झालं? अगं मी मरतोय, मला वाचव. बायको वट्ट्यावरती उभी राहिली आणि आवाज दिला, कुणीतरी या, वाचवा यांना, कुणीतरी या, पळा, वाचवा. सगळ्या गावाने आवाज ऐकला, पण एकही मदतीला आला नाही. पण मेलो वाचवा हा शब्द जेव्हा मोठ्या भावाच्या कानावरती गेला, सगळा अपमान बाजूला फेकला, झोपडीचा दरवाजा उघडला, पळत आला, लहान्याला मिठी मारली. काय झालंय? दादा मी मरतोय रे. नाही मरू देणार. 1 बिघा जमीन ती तुझ्यासाठी मी विकणार. गाडी केली, हॉस्पिटलला गेले, पत्नीला घेतलं लहान्याच्या. जेव्हा लहान भाऊ हॉस्पिटलला गेला तेव्हा तो हसू लागला. मोठा म्हणला, तू मरतोय नसतोय? नाही रे दादा, हे फक्त माझ्या पत्नीला दाखवायचं होतं. प्रत्येकाने अंडरलाईन करून ठेवा. जेवणासाठी सर्व गाव होतं, पण जेव्हा प्रसंग येतो ना तेव्हा रक्ताचीच नाते राहतात. विठाला 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 मुद्दा संपला. तर पुढे ऐका. शिक्षण केलं, लग्न केलं, सर्व्हिसला लावलं, 2 रुपये दिले नाही, गाडीवर घेतलं नाही, आणि जेवणाचं सुद्धा निमंत्रण दिलं नाही. आता इथं मुद्दा आहे माझा. तरी लहाना मरतो तर मोठ्या मदतीला काय येतो? त्याचं एकच उत्तर की भाऊ माझा आहे. विठाला मग माझेपणा आला का प्रेम सुद्धा द्रवत. तसं तुकोबराय म्हटले, तुम्ही देवाला माझं म्हणा. आता आपण कुणालाही माझं म्हणतो. महाराज म्हटले, आता जे आपलं नाही त्यालाही माझं म्हणतो आपण. उदाहरणार्थ, देश आपला आहेत का? आपण मग यापूर्वी बोललो भारत माझा देश आहे. मग देश तरी आपला आहेत का? हा वेश तरी आहेत का? आपले पूर्वज राजस्थान मधून आले त्यावेळेला राजेशाही धोतर नेसत होते. त्यावेळेला त्यांच्या पगड्या होत्या, त्यांच्या पिळदार मिशा होत्या, त्यांच्या अंगात कोट होते, पायतान उलटे होते, हातामध्ये काठी होती. आज आहे का आपल्याकडे तो वेश? नाही. कारण राजस्थान सोडलं महाराष्ट्रात आलो ना, मग माणसं अशी म्हणे, जसा देश तसा वेश. मग वेश तरी आपला आहे का? अहो देश तरी आपला आहे का? देश वेश नोए माझा सज फिरा करू संत कोणावरी कोठे सिरा रागिलो. देश वेश नोए माझा सज फिरा करू संत कोणावरी कोठे सिरा रागिलो. पाय डोळा म्हणता माझे कैसा मोकलीलो, कैसा मोकलीलो. पाय डोळा म्हणता माझे कैसा मोकलीलो, कैसा मोकलीलो. धर्म परदेशी नाही कोणी, परदेशी नाही कोणी, अर्धा पांगुळ झालो.
सांगतो माझा पाय, माझा डोळा, तो कोण डोळे माझे नाही, पाय माझे नाही, देशही माझा नाही आणि वेशही सहज आलोय. देश वेश नोय माझा, सहज फिरत आलो. अरे करायची सत्ता कोणावर? इथं जर माझं काहीच नाही. विठाला 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 विठाला. हो, संत फक्त दोघांना माझं म्हणतात. एक देवाला माझं म्हणतात आणि एक साधूला माझं म्हणतात. आता आपल्याकडे कितीतरी प्रमाण आहे. सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांना माझं म्हटलेलं आहे. उदाहरणार्थ साधकाचा मायबाप, दरुशने हरिदाप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. योग्यांनी म्हणावं ज्ञानराज माझी योग्याचे माभोले, ज्ञानराज माझी योग्याचे माभोले, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली. जिने गमवले प्रगट केले, जिने गमवले प्रगट केले. गीतालकार नाव ज्ञानेश्वरी, अलंकार नाव ज्ञानेश्वरी. जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली, जेने निगमवल्ली प्रगट केली. गीतालकार नाव ज्ञानेश्वरी, गीतालकार नाव ज्ञानेश्वरी. सर्व संतांनी ज्ञानोबरायांना माझा म्हटलेलं आहे. विवेक सागरा सख्या सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. हा ज्ञानाचा सागरा, हो विवेका सागरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, राजा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा, सख्या माझ्या शेवटचे एक शब्द ऐका. ज्याची विश्वामध्ये आई नाही आहे, ज्याची आई मरण पावलेली आहे आणि त्याला आई म्हणण्यासाठी जागा नाही आहे, त्याला अनाथ म्हटलेलं आहे. आणि अशा अनाथांची माय ज्ञानोबा. ज्ञानराज माझी अनाथाची माया, ज्ञानराज माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित हो, एका जनार्दनी पाय वंदित. ज्ञानराज माझी अनाथाची माया, ज्ञानराज माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित, वंदित ते एका जनार्दनी पाय वंदित. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, माझी योग्य माऊली, माऊली. ज्ञानराजा, ज्ञानराजा, ओ ज्ञानराजा, अनाथाची माया, ज्ञानोबा माझा ज्ञानराजा, ज्ञानराजा माझी, ज्ञानराजा माझी, ज्ञानबाई माझी अनाथाची माया. एका जनार्दनी पाय वंदित से, वंदित से. ज्याची विश्वात आई नाही ना, त्याला आई म्हणण्यासाठी जागा नाही ना,
आई कुणाला म्हणावं असं वाटतंय ना, मग त्यांनी ज्ञानोबरायांना आई म्हणा. जे आईचं प्रेम ते ज्ञानोबराय देतात. म्हणून ज्ञानोबराय अनाथाची माय झाली. कुणाची? अनाथ. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. म्हणून सगळ्यांनी ज्ञानोबरायांना माझं म्हटलेलं आहे. संत फक्त तुकोबराय संतांना माझं म्हणतात आणि देवाला मानणाऱ्याला माझं म्हणतात. ते माझे सोयरे सज्जन सांगाती. कोण? ते खरे माझे सोयरे, ते माझे सज्जन. कोण? पाय आठविती विठोबाचे. जे विठोबाचे पाय आठविती ते माझे सोयरे, ते माझे सज्जन, ते माझे संगती. म्हणजे अर्थात साधूला माझं म्हणतात. आणि दुसरं देवाला माझं म्हणतात. देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा 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 मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो, देव पावयासी गेलो. देवाला माझा म्हणतात. देव माझा आणि मी देवाचा. म्हणून एक भजनी बघा, 1 मिनिट म्हणू आपण सगळेजण. महाराज म्हणतील पुढं, विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हे विठ्ठल माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, मी विठ्ठल. फक्त देवाला माझं म्हणा. म्हणून संतांनी कुणालाच माझं म्हटलं नाही, फक्त कुणाला म्हटलं? देवाला. किती प्रमाण आहे? ये ग विठाबाई माझे पंढरीची आई, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता. तुकोबरायांनी सगळे नाथ देवाशी लावले. बाप कृष्ण, आई कृष्ण, बंधू कृष्ण. देवाला माझं म्हणा. विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल माया बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विना चाड नाही गोता, विठ्ठल विना चाड नाही गोता, तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे नाही आता दुसरे, तुका म्हणे नाही आता दुसरे,
नाथाचे सगळी नाथे देवाला जोडली. मग देवाला माझं म्हटल्यावर काय होतं, महाराज म्हटले तुम्ही एक काम करा, आपण कोणाचेही होतो, आपण पत्नीचे होतो, मुलाचे होतो, सोयऱ्याचे होतो, पक्षाचे होतो, गावाचे होतो, देशाचे होतो, संप्रदायाचे होतो. महाराज म्हटले सगळेचे झाल्यापेक्षा फक्त तुम्ही देवाचे व्हा. कोणाचे व्हा? तुम्ही त्याचे व्हा रे. आणि मग तुम्ही जर त्याचे झाले ना, मग देव तुमच्या मरणी मरे. मग तुम्ही एकदा त्याला माझं म्हटलं, मग ठीक आहे महाराज, तुमच्या देवाला जर आम्ही माझं म्हटलं, महाराज म्हटलं आमचा देव तुम्ही माझं तर म्हणा, तो प्रेम करतो. मी किती प्रेम करतो, तो देवही होतो आणि तो गुरुही होतो अभंगाच्या पहिल्याच्या. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, 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 माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु, आपणाची देव होय गुरु. पुरावी वाचन आहे देह भाव पुरावी वासना, देह भाव पुरावी वासना, देह भाव पुरावी वासना, पडिये रे बाबा 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 पुरावी वासना. प्रेम करा महाराज म्हटलं, त्याला माझं म्हणा, त्याला माझं म्हटलं तो प्रेम करतो. मग कसं करतो, तो देवही होतो आणि तो गुरुही होतो. असे जुने कीर्तनकाराचं म्हणणं आहे, बरणीतलं लोणचं आणि कीर्तनातले माणसं राहून राहून थोडी हिंदाळावं लागते, नाही तर बुरा येतो म्हणते. ते म्हणते मोठ्या लोकांचं आहे. गप गप गप. मला एक सांगा, आपण थोडं महाभारतामध्ये जाऊ. कौरव पांडवांचं युद्ध डोळ्यासमोर आणा. मी असे विचारतो, भांडण युद्ध चांगलं का वाईट हो? भांडण कसं आहे? वाईट आहे. मला एक सांगा, जर म्हणतो आम्हारी मागे पुरी करो, कर्ज माफ झालंच पाहिजे. मग आता जर भांडण करून कर्ज माफ होत असेल, मग चांगलं का वाईट? रामगिरी महाराज एक दृष्टांत द्यायचे, करून घेते ना, करायचं काही नाही. विठाला विठाला त्यांनी भांडण्याचे प्रकार केले. देवभक्ताचं भांडण, मित्र मित्राचं भांडण, बर का, देशा देशाचं भांडण, अशा अनेक प्रकार. त्यामध्ये पती पत्नीचं भांडण. पती पत्नीचं भांडण म्हणजे प्रेमाचं भांडण आहे. याला काय म्हटलं? सलगीचं भांडण आहे. प्रीतीची या बोला नाही पेच फाड. कोणतं? पती पत्नीचं जे भांडण प्रेमाचं भांडण आहे. काय झालं? अनुदान आलं आणि पत्नीने हट्ट धरला. म्हटले का हो, आतापर्यंत मी तुमच्याकडे कधीच काही मागितलेलं नाही. म्हणे हो नाही. आता तुम्ही मला काही दिलं नाही. मग एक काम करा म्हटले, मग मला 1 तोळ्याचा नेकलेस बनवा. आता तो म्हणे इतकं स्वस्त आहे का ते नेकलेस बनवायला? तर नका 1 तोळा, 1 ग्रॅम घ्या. काय घ्या? 1 ग्रॅम घ्या. तो म्हटला नाही जमणार. ते म्हटलं मग एक काम तरी करा, 1000 रुपयाची साडी तरी चांगली आणा गाड्या. आता तर हा म्हणावा ना, हे मूडमध्येच होतं. हा म्हणे नाही जमणार. तो म्हटलं नका आणू,
मग 100 रुपयाचा ब्लाऊज पीस तरी चांगला आणा. तो म्हटलं नाही जमणार. मग बाईचं डोकं बिघडलं. ती म्हणे मला माहिती आहे भिकाऱ्याकडे आहेच काय, नाहीतरी लग्न झाल्यापासून माझाच बाप देतो, दिलं तरी काय. आता हिनं बापाचं नाव घेतल्यावर त्याचं डोकं बिघडलं. तो म्हणे माझं खातं बापाचं खाता, माझ्या घरात थांबायचं नाही. ते म्हणे आज चालले चालले म्हशीचे शिंग म्हशीला जड होत नाही, पोटामध्ये थांबले ताट्यात का थांबणार नाही का. अहो खरोच तिने बॅग भरली. तो म्हटलं जाय जाय येऊ नको, परत घरात घेणार नाही. आणि ती काही कमी नव्हती, तिचा भाऊ बी शिंदे सरकार होतं ना, लाडक्या बहिणीचं. हा, ते म्हणे चालले भावाकडे. माझा भाऊ काही लहान आहे का, जाणार आता येणार नाही. तो म्हटलं जाय मी घरातच घेणार नाही. अहो तिने बॅग भरली, यानं गाडी चालू केली, नगरसूलच्या रेल्वे स्टेशनला सोडून दिली. आता सोडून दिल्यावर थांबायचं काही काम होतं का, तिकीट यानंच काढलं, गाडी आली जागा यानेच पकडवली, वरती बॅग पण यानेच ठेवली. मग आता सगळं झालं, गाडीला 10 मिनिटं उशीर होता निघायला. आता निघून यायला पाहिजे ना, पण हालत कुठं तिथून सुंदर ती ध्यान उभे विठेवर प्लॅटफॉर्मावर. आणि त्याचा चेहरा बाईने बघितला. ती म्हणे इकडे या, मी काय सांगते ऐका, मी तर चालले आता, मी तर येणार नाही, पण तुमचा स्वभाव लय बोळा आहे. काय सांगते कान उघडे ठेवून ऐका. कुलूप लावली का झटका मारून बघत जा. ती त्याला मधून सांगते मी चालले येणार नाही, तुम्हाला स्वयंपाक येत नाही मला माहिती आहे. 1 नंबरचे डबे शेवाय आहे, जवळच गावरान तुपाचा डब्बा आहे, पिठी साखर आहे, पोटभर खा, शेवाया संपून टाका, मागं ठेवू नका, उपाशी राहू नका. आता मी चालले, मी परत येणार नाही. मग तो म्हणे गाड्या तुझं जर माझ्यावरती इतकं प्रेम आहे मग जातीच कशाला, उतर खाली. घेतली उतरून, टाकली गाडीवर, आले घरी. याला 5 भांडण म्हणते. आणि विनंती, पती पत्नीच्या भांडणामध्ये किती जवळचा दोस्त असता तरी जाऊ नको, जाऊ नये. कारण सोडवले गेलं की तेच येडं होतं. विठाला 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 याला प्रीतीचं भांडण म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, प्रीतीची आबोला. तसं देव आणि भक्ताचं भांडण आहे. भांडत असेल तर संत नाही, संत असेल तर भांडत, पण संत भांडल्याशिवाय सुद्धा राहिले नाही. ज्ञानोबराय देवाशी भांडले की नाही. कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझे गोगडी चाकरी, कानोबा तुझे गोगडी चाकरी. आम्हासी का दिली वांगुली रे, आम्हासी का दिली वांगुली रे, कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोंगडी चांगली, कानोबा तुझी गोगडी चाकरी, कानोबा तुझे गोगडी चाकरी. नामदेव महाराज देवाशी भांडले. देवा तुझा माझा कार्य वैरकार, दुःखाचे डोंगर का वैर धारण केलं देवा. देवाशी भांडण आहे. कानोबरायचं टोकाचं भांडण आहे. दिंद दिंद तुझ्या उडवीन चिंधड्या, ऐशे काय वेड्या जाणे झाले. आणि तुकोबरायचं तर त्याच्यापेक्षा टोकाचं भांडण आहे. महाराज म्हटले माझ्या लेखी देव मेला आणि असो त्याला आशेल. आणि जन्याबाईचं भांडण धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला
पैलवानाचा अपमान केला झाला तुझा दरबार तुझ झाला तुझा दरबार झाला तुझा दरबार अजून एक भांडण प्रसिद्ध आहे. अरे विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या देवाशी भांडण आहे. चला हे सलगीचं भांडण आहे. म्हणून कधी भांडण चांगलं आणि कधी भांडण वाईट. एक जेवणाला बसलं, त्याला पापड खूप आवडायचा. त्या बाईने पापडच तळला नाही. हा म्हटलं कागद पापड नाही तळला. ते म्हणे नसला एखाद्या दिवशी तर काय बिघडलं. तो म्हणजे तुला माहिती पापड नसेल तर आपण जेवण करत नाही. अहो ते बिगर जेवणाचं गेलं. आता हे बिगर जेवणाचं गेल्यामुळं त्या बाईने विचार केला आपण कसं जेवण करता. स्वयंपाक तयार, पण तिने जेवण काही केलं नाही. आता किती वेळ उपवास राहतील. किती झाला संन्याशी आणि माध्यानाशी तोंडवासी. भूक वाढत गेली आणि दोघांचे विचार बदलले. हे उशिरा सुचलेलं शहाणपण. दोघांचे विचार बदले. ते काय झालं, एक आता पूर्वीचा काळ आहे, ते एक वस्ती शाळेवर होतं आणि तेव्हा काय त्यांना परमानंट ऑर्डर नव्हती. त्याला होता पगार 1100 रुपये. आणि पतीचं भांडण झालं. घरी आलं आणि टी व्हीच टाकला फोडून. आता 10,000चा फुटला टी व्ही आणि पगार किती. आणि मग लक्षात आलं 1 वर्षाची कमाई गेली. तर उशिरा सुचलं. तसा दोघांनाही विचार सुचले पण उशिरा सुचले. तो म्हटला गाड्या ती पहाटे 3 वाजता उठते, अख्खाच स्वयंपाक करते. नसता एखाद्या दिवशी पापड तर काय बिघडलं हा म्हणतो. ती म्हणे नाही तर ते 12 तास ड्युटीवर जातात, मला स्वयंपाक सोडून आहे काय दुसरं काम. मग पापड तळायला तरी किती वेळ लागला असता. ती म्हणे मग आता यांचा राग शांत झाला पाहिजे. तिने पुरणपोळी बनवली, आंबे आणले, रस बनवला, कुरडई भजे आणि याची वाट पाहत बसली. हा म्हटला गाड्या तिला विचारायला विनाकारण त्रास दिला. येताना यावला मार्गे आलं आणि त्याने 5,000ची पैठणी घेतली. हिचा राग शांत व्हायला. आता घरी आला बसला ताट समोर आलं, कुरडई भजे पुरणपोळी आमरस. राग शांत. पिशवीत हात घातला, साडी बाहेर काढली. तिला म्हटले साडी नेस आणि मला वाढायली. आता मुद्दा संपला. तिला साडी मिळाली आणि याला पुरणपोळी. घरातलं भांडण मिटलं. मग मी एक सांगतो, असं भांडण प्रत्येकाच्या घरी जर 4-6 महिन्यातून झालं तर काय बिघडलं. आता भांडण चांगलं का वाईट. मग कधी भांडण चांगलं कधी वाईट. देशात बॉम्बस्फोट झाले, भांडण वाईट. पक्षात भांडणं झाली, सत्ता गेल्या. कीर्तनकारात भांडणं झाले, चालू सप्ते बंद पडले. टाळकऱ्यात भांडणं झाले, मारुतीच्या मंदिरात हरिपाठ बंद झाला व भजन वाईट. भांडण वाईट. विठाला 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 विठाला. कौरव कधी भांडण चांगलं. जर कौरव पांडवांचं भांडणच झालं नसतं पोपट बाबा तर गीता जन्माला आलीच नसती. आणि गीता जन्माला आली नसती तर ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिलीच नसती. देव दानवांचं भांडण झालं, 14 रत्न निघाले, भांडण चांगलं. कौरव पांडवांचं भांडण झालं, गीता निघाली, भांडण चांगलं. तो प्रसंग समोर आहे. अर्जुन म्हणतोय देवा रथ घे, दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा कर, मी कोणाशी युद्ध करावं हे मला पाहू दे. परमात्मा सारथी बनला, रथ चालवला आणि आचार्यांच्या समोर ठेवला. जेव्हा आचार्य मातुल म्हणजे सासरे गण गोत सोयरे भावकी सगळं पाहिलं आणि अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला. मग अर्जुनाची गंमत कशी झाली, हातातलं धनुष्य खाली गळालं, देव रोमांचित झालं आणि सांगतोय देवाला देवा मी युद्ध करत नाही, कारण मी मारणारा आणि हे मरणारे. जर कौरव मेले स्त्रिया विधवा होतील आणि विधवा झाल्या तो वर्ण संकर होईल आणि वर्ण संकर झाला पतंती पितृद्वेषा लुप्त पिंडोदक क्रिया. माझ्या वंशात स्वर्गात गेलेले पितर त्यांचं पतन होईल, याकरता मी युद्ध करत नाही. विठाला 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 विठाला. ही अर्जुनाची स्थिती निर्माण झाली. कशी तर ज्ञानोबराय त्याचं वर्णन करतात. तुम्हाला भुंगा माहितीये का. भुंगा माहितीये का रे. कोणता. 2 आहे भुंगे. एक कमळाच्या फुलामध्ये मकरंद सेवन करतो आणि एक पावसाळ्यात शेणाची गोळे माग लोचितो बा लोचितो ना. 2 भुंगे. पण जो मकरंद सेवन करतो ना, पहा तुम्ही, येड्या बाबळीचं लाकूड असू द्या ना तर शहाण्या बाबळीचं असू द्या, सागाचं राहू द्या लिंबाचं राहू द्या, नवं राहू द्या जुनं राहू द्या,
त्याची पर्वा करत नाही तुकोबरे म्हणतात. नाही काष्टाचा गुमान, गुमान म्हणजे पर्वा न करणे. पर गोवी भ्रमरा सुमन, जो भुंगा टणक लाकडाला छिद्र पाडतो, पण तोच भुंगा कमळाच्या फुलावर बसल्यानंतर साधी पाकळी चिरू शकत नाही. आता त्याच्यामध्ये पूर्वी पंक्ती बसल्या का लोक अंगण शिष्ट म्हणायचे, काय होतं का तुम्हाला ती? म्हणजे बघा, कोणे वनी एक विचित्र पुतळा, जेवा वया बैसला पाथरी जेवण जेविता तिबळे पाथरीच तो भक्षला. त्याची वनिता वनात फिरता सूर्यास्त्रार्थी सदा. त्याची पत्नी कुठं बाहेर फिरायची का, तर सूर्याला विनंती करायची. काय विनंती करायची, तर ते कमळाच्या पाकळीमध्ये गुंतलेलं आहे. आता कमळ दोन आहे, एक सूर्य विकाशिनी, एक चंद्र विकाशिनी. सूर्य उगवल्यानंतर जे उमलतं त्याला म्हणतात सूर्य विकाशिनी, आणि सूर्यास्त झाल्यानंतर जे उमलतं त्याला म्हणतात चंद्र विकाशिनी. ऐका, मग तो भुंगा भ्रमर मकरंद सेवन करण्यासाठी येतो, सूर्यास्त होतो तरी त्याच्या लक्षात येत नाही, आणि तो काय करतो, कमळ मिटल्या जातं आणि भुंगा आतमध्ये सापडला जातो. पण लाकडाला छिद्र पाडणारा तो भुंगा साधी कमळाच्या पानाला छिद्र पाडू शकत नाही. याला काय कारण, तर प्रेम प्रीतीचे, प्रेम प्रीतीचे बांधले, 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 प्रेम प्रीतीचे बांधले. दिन सुटे काही केले, दिन सुटे काही केले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले, प्रेम प्रीतीचे बांधले. म्हणून ज्ञानोबराय म्हटले भ्रमर गुंतले सुमन कळिके. का गुंतले ते ज्ञानोबराय वर्णन करतात ना, जैसा भ्रमर भेदी कोडे, बलतेची काष्ट कोरडे, परी आत सापडे किंवा दडे, कोवळे कळिके माझी. तसा अर्जुनाचा अधिकार जर पाहिला तर जेने संग्रमी हरू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव पुढीला. निवांत कवच नावाचे राक्षस जे समुद्रामध्ये लपून बसले, जे देवादिकांना अशक्य, ते अर्जुनाने काय केलं, शोधून मारले. बनाई नाही, त्यांना युद्धामध्ये शंकराला हरवलं. भगवान शिवाने पशुपत नावाचा अस्त्र अर्जुनाला दिल्यानंतर परीक्षा पाहण्यासाठी एक डुक्कर तयार केलं. डुक्कर पळत होतं, शिवाने एका भिल्लाचा वेश घेतला, बाण लावला, अर्जुनाने बाण लावला. शिकार एक शिकारी दोन, वाद झाला, आणि ज्या युद्धामध्ये अर्जुनाने शिवाला जिंकवलं त्या जागेचं नाव आहे मल्लिका अर्जुन. विठाला पण असा असलेला अर्जुन जेव्हा मोहग्रस्त झाला, युद्ध करतच नाही या भूमिकेवर आला, तेव्हा भगवान परमात्मा स्वतः गुरु झाले. त्यावेळेला काय झाले, गुरु झाले. आणि 11व्या अध्यायामध्ये जेव्हा मी कोण आहे, जेव्हा दर्शन घडवलं, विश्व दर्शन केलं, तेव्हा कोण झाले, देव झाले. मग तो परमात्मा भक्तांवर किती प्रेम करतो ते तुकोबराय म्हणतात, तो देवही होतो आणि तो गुरु सुद्धा होतो. विठाला मग नुसता प्रेम करून देवन गुरुच होतो का, नाही. भक्तांचा देहभाव पूर्ण करतो, भक्तांच्या मनातली इच्छा पूर्ण करतो, आणि भक्तांना अंती आपल्या लोकात घेऊन जातो. पडिये देह भाव पुरवी वासना, 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 हो पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये देह भाव पुरवी वासना, पडिये
पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना पडिये देह भाव पुरवी वासना अंती ते अपना पास न्यावे अंती ते अपना पास न्यावे अंती ते अपना पासी नावे अंती ते अपना पासी नावे पडिये देह भाव पुरवी वासना 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 ते भाव पूर्ण करतो, भक्तांची इच्छा पूर्ण करतो आणि अंती भक्ताला आपल्या लोकात घेऊन जातो. एकदा अर्जुन आणि परमात्मा दोघं काम्यक वनामध्ये आले. तसं काम्यक वनाचं वर्णन करताना आपल्या जवळचे बरं का, लांब नाही. तसं तुमचं गाव हे काम्यक वनात येतं शास्त्रानुसार बरं का. कारण हे भगवान शिवाची क्रीडा करण्याची स्थळ आहे. कुठून तर म्हैसमाळ, इथून पुढे दंडकारण्य. कारण अशी कथा आहे की नारदाची नारदीन जी झाली ही तुमची नारदी, बरोबर आहे. आणि नारदाला किती मुलं झाले? 60 किती झाले? ते 60 संवत्सर किती आहेत? म्हणून तुमच्या नगरसूल पासून तर शेवटचं जे मुलगा आहे ते संवत्सर गाव आहे. तुमची नारदी कुठे मिळते? गोदावरीला. ते शेवटचं संवत्सर तिथून इथपर्यंत 60 ठिकाणी तुम्हाला महादेवाची लिंग सापडतील. ते 60 झाले म्हणजे अशी आख्यायिका आहे. या काम्यक वनामध्ये अर्जुन आणि परमात्मा फिरत असताना सहज अर्जुनाच्या मनामध्ये भाव झाला. ती शोभा बघितली काम्यक वनाची. सांगितलं कडे एक चूक केली आपण. काय? आज जर आपण सुभद्रेला बरोबर आणलं असतं तर बरोबर चांगलं झालं असतं. असं आलं मनात कुणाच्या? अर्जुनाच्या. आणि कळालं कोणाला? देवाला. त्याला मिस कॉल द्यायची सुद्धा गरज नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर. विश्वी विश्वंभर परिहार. देवाला परिहार देण्याची गरज नाही. आता आपला असं आहे, अंतरीचा भाव काय कळेल लोका आणि एक मानी एका. आपल्याला आतलं माझ्या आत काय चाललं हे तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही ऐकताय, आणि तुमच्या मनात काय चाललं हे मला कळत नाही म्हणून मी बोलतोय. पण आपल्या दोघांच्या मनात काय चाललं हे मात्र त्याला कळतं. लक्षात ठेवा. परमात्म्याला कळालं ना. आपल्याला फक्त देखावेकीचा कार्यक्रम आहे सगळा. आखाडी होती का? आखाडी तुम्ही पाहिली असेल जुने लोकांना नाना. त्या आखाडीमध्ये रावणाचं सोंग होतं बर का. पर ते सोंग घेण्यासाठी माणूस लय भक्कम लागायचा. नाही बाबा याच्यात नाही दिसत कोणीच नाही. तुम्ही घेते का दादा? हा त्याला माणूस भक्कम असायचा का? तर रावणाला तोंड 10 ना. ते 10 तोंड म्हणजे त्या मानीनं बोजा सांभाळला पाहिजे. बरं या हातावर 9 हात आणि हात रावणाला हात किती? 20. याचे 2 म्हणजे 9 या बाजूने पॅक करायचे 9 एक. आता विशेष म्हणजे महाराज ते सोंग स्वतः सजवता येत नाही आणि स्वतः सोडता सुद्धा येत नाही. ते सजवलं इकडून तिकडून सजवलं. रावण सजला, वाद्य वाजायला लागलं. पण ते 1 वर्षाचं ठेवून दिलेलं होतं. काय? सोंग. त्याच्यामध्ये होता विंचू. आता विंचू आता हात पॅक झाले. आता हात बांधल्यामुळे शाळेत मुलं कवायत करताना ते असंच करायचं आणि ते मान हल्ली आणि तो विंचू त्या सोंगातून या खऱ्या सोंगाकडे आला आणि दिला ठणका. आता हे लागलं बॉम्बा मारायला. या आतून का आरडायचं पण याचा आवाज बाहेर येतच नव्हता ना. त्याला फक्त श्वास घ्यायला 2 छिद्रे आणि पायाला 2 छिद्रे. बरं हात वरती जात नाही, खाली होत नाही, सोंग सोडता बी येत नाही. हात पॅक आहे आणि विंचू ठणका देत होता. ते लागलं उड्या मारायला. आता ते वाद्यवाल्याला असं वाटलं हे नाचू राहिलं. ते जोरात वाजवायचं, ते जोरात वाजवायचं. शेवटी रावण वैतागला आणि बाहेर पळायला लागला. तरी 2-4 पोरं गेले म्हणे अरे सोंग तिरप झालेला दिसत नाही. हा बाहेर पळायचा आणि पोरं धरून आणायचे. तितक्यात असा योगा असं का रावणानं इतका त्रस्त झाला. तो इंचू ठाणका देत होता. ते दुःख सहन झालं नाही. रावणानं उभ्यानं धोतर वल्ल केलं. पण तरी लोकांना कळालं नाही. लोक म्हणे काय रावण नाचला. गण लोकांनी रावण नाचवला पण असा कोणाला नाचवता आला नाही. अरे काय रावण नाचला. धोतर वल्ल झालं. ज्या अर्थी धोतर वल्ल झालं त्या अर्थी पावसाळा आग दे म्हणे. कळालं का?
पण का वल्ल केलं बाहेरच्याला कळलं का? मग महाराज म्हणतात अंतरीचा भाव काय कळे लोका एकमानी एकाद एकावेकी. आपल्याला तुमच्या आमच्या मनात आपल्याला कळत नाही, पण आपल्या मनात काय चाललं ते देवाला कळतं. अर्जुनाच्या मनात काय चाललं ते कळालं. परमात्मा अर्जुन म्हणतो देवा अरे तहान लागली जरा पाणी घेऊन ये. परमात्मा झारी घेतले पाणी आणायला गेले. अर्जुनाच्या मनातला भाव ओळखला आणि तिकडे सुभद्रा बनले आणि अर्जुनाजवळ आले. अर्जुन म्हटलं सुभद्रे आणि काम्यक म्हणत तू आली कशी? ती म्हणे तुम्ही आठवण केली मी आले. मग तुला कळालं कसं? आम्ही पतिव्रता आहे. पतिव्रतेला पतीच्या मनातलं कळत असतं. बरं मला एक सांगा म्हटले आता याला माहिती नाही का सुभद्रा कोण झालाय? म्हणजे सुभद्रे 2-4 गोष्टी कर, 2-4 पॉईंट लवकर निघून जा. का कृष्ण आला तर चेष्टा मस्करी करी. ती म्हणे कशाला काळजी करता, मी गेल्याशिवाय तो येणार नाही. बरं बरं म्हटले ठीक बघतो 2-4 पॉईंट. बघितले पॉईंट. इकडनं सुभद्रा गेली तिकडनं कृष्ण आला. म्हटले अर्जुना लय मूडमध्ये दिसतो. म्हणे देवा तसं काही नाही. म्हणे पण तरी पण सुभद्रेने एक आठ केली मी काम्यक वनात आले ना याची आठवण मला काहीतरी द्या. म्हणून देवाने अर्जुनाने अंगठी काढली सुभद्रेच्या बोटात घातली. काम्यक वनाची शोभा बघितली. दोघं निघाले. परमात्मा सारथी आहे. तर सारथी म्हटल्यानंतर रथ चालू केला आणि अर्जुन मागं बसलेला आहे. ज्या हातात अंगठी त्या हातात चाबूक घ्यायचा आणि मागं बोट दाखवायचा. कोणाला? अर्जुनाला. अर्जुन म्हणे कधीच असे सेकंड गिअर टाकीत नव्हते. याला झालंय काय? का बोट दाखवतो? पाहिलं तर अंगठी. अर्जुन आईस्क्रीम झाला. अंगठी दिली सुभद्रेला आणि याच्या बोटात कशी आली आणि हा चाकचाक करीतच होता. अर्जुन हस्तिनापुरात आला. रथाच्या खाली उडी मारली. सुभद्रेच्या माला समोर गेला. आवाज दिला सुभद्रे बाहेर आहे. ती म्हणे झालंय काय? म्हणजे काय झालं? काम्यक वनात आली तुला अंगठी दिली आणि ती अंगठी कृष्णाच्या बोटात गेली कशी? ती म्हणे मी काम्यक वनात आले मी आलेच नाही. मग सुभद्रा बिगडी. कोण होती? कोण होती सांगा लवकर. कुणाला अंगठी दिली? अर्जुनाला राग आला. हात उचलला. तितक्यात परमात्मा जवळ आले आणि वर हात आला. थांब अर्जुना माझ्या बहिणीच्या अंगावरती हात उघडू नकोस. तो म्हणे कृष्णा हा आमचा फॅमिली मामला आहे. पाहुण्या माणसाने पाहुणचार घ्यावा बाहेर कमी उद्योग करू नाही. म्हणजे जर तुझ्या भांडणाचा मुद्दा जर माझ्याकडे असेल म्हणजे काय? अरे येड्या तू इच्छा केली सुभद्रा पाहिजे तर मी सुभद्रा झालो. मन मग पुरवी दे भाव. जसा भक्तांचा दे भाव असेल किंवा एक गवळण आपण नेहमी म्हणतो कोणती? एक गवळण दही दूध घेऊन मथुरेला निघाले आणि निघत असताना तिचा भाव झाला की माझ्या माठामध्ये दही दूध नाहीये. काय आहे? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. तव तव हसती तव तव हसती तव तव हसती मथुरेच्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. मी गवळण म्हणतो तिच्या माठात दही आणि दूध होतं पण तिचा भाव झाला की माझ्या माठात काय आहे? गोविंद आहे. दामोदर आहे. देवाला प्रगट व्हावं लागलं. दुडिया माझारी कानोबा झाला भारी आणि उचंबळे गोरस सांडे बाहेर. तुका म्हणे तैसे देवा आणि होणे लागे त्यांच्या भावा. भक्तांचा भाव जाणून परमात्मा तसा होत असतो. मग पडिये दे भाव पुरवी वासना आणि शेवटी आणती ते आपण. आताच थोड्या दिवसापूर्वी आपली सुरत बिजेला झाली का नाही ना? नाही. जगद्गुरु श्री तुकोबरायांचं वैकुंठ गमन सोहळा झालाच नाही. आता महाराजांचं वैकुंठ गमनात थोडा प्रसंग बघा. आणती ते आपणापाशी म्हणजे शेवटी परमात्मा भक्ताला आपल्या लोकात नेतो. याच्यासाठी 2 मिनिटं. तुकोबरायांचं अवतार कार्य संपलं. निरोप पाठवला. निरोप मिळाला. परमात्मा घेण्यासाठी आले. जेव्हा परमात्मा घेण्यासाठी आले तो दिवस आहे फाल्गुन शुद्ध दशमीचा आणि त्या दिवशीचा अभंग आहे पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. जेवण झालं. तृप्ती झाली. तुकोबराय चला. तुकोबराय म्हटले देवा उद्या हरिदिन म्हणजे एकादशी. देवा थांब. परमात्मा थांबले. हरिदिन झाली. द्वादशी शिराप्ती झाली. चला तुकोबा तुम्हाला घेण्यासाठी आलो. म्हटले देवा थांबा आता पुढे सण आला होळी. लोकांना खाऊ द्या पोळी आणि मग करू तयारी. मग दिवस ठरला बिजेचा. मग बिजेच्या दिवशी तुकोबरायांनी तयारी केली. विना घेतला. टाळ घेतला. कंथा घेतली. घोंगडी घेतली. चिपळ्या घेतल्या आणि जिजाईला सांगितलं आवले
मी आज आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोप्या संत हाती आला. चलते का माझ्या बरोबर वैकुंठाला? जिजाईने सांगितलं तुमची तुम्ही जावं. मुलगी डिलेवरीला आली, म्हैस बी आली. म्हणजे आवले खरं सांगू का, मी 4 ठिकाणी भजन करत फिरलो का, पण कधी मी संसाराची जबाबदारी घेतली नाही. माझ्या संसाराची जबाबदारी तू घेतली. म्हणून प्रत्येक पुरुषाने एक लक्षात ठेवा, आपण ज्या स्थानावरती असेल ना, जो आपला मोठेपणा असेल ना, तो केवळ आपल्या धर्मपत्नीमुळे. कारण पुरुषाला मोठं करण्याच्या पाठीमागे उच्च पदाला पोहोचवण्यासाठी फक्त धर्मपत्नीचा अधिकार असतो आणि तिचाच म्हणजे प्रयत्न असतो. एवढं लक्षात ठेवा. विठाला तुझ्यामुळे मी आता वैकुंठाला जाणार. आता वाड्याकडे बघितलं, मोठ्या चिंतने 14 टाळकरी जमले. रामेश्वर शास्त्रीसह गोपालपुऱ्यापर्यंत गेले आणि तो इकडे भजन चालू आहेत आणि तुकोबरायांचं सारखं लक्ष पंढरपुराकडे आहे. वाट पाही बाई निडळी ठेवण्यात पंढरीच्या वाटेच्या दृष्टी लागले देत. आणि मग तुकोबरायांना शकून झाला. काय शकून? डावा डोळा लवे उजवी स्फुरत अशी बाई. डावा डोळा लावू लागला, उजवी बाई स्फुरण पाहू लागली. आणि मग तुकोबराय म्हटले, झाला गरुडावरती स्वार. येणार प्रभू येणार, येणार प्रभू येणार, येणार प्रभू येणार. झाला गरुडावरती स्वार, येणार प्रभू येणार. झाला गरुडावरती स्वार, येणार प्रभू येणार. शकून झाले महाराजांना. डावा डोळा लावू लागला, उजवी बाई स्फुरण पाहू लागली. आणि मग महाराज म्हणजे प्रभू नक्की निघाले. आणि मग पितांबर शेला कैसा गगनी झळकला, गरुडावर बे सोनी माझा. देव आला आणि आवाज दिला, नाभी नाभी भक्तराया वेगी आलो बी सकया. ए भक्तराया, नाभी नाभी आलोय मी. मग तितक्यात काय केलं, तुकोबरायांना स्वतः परमात्म्याने पूजन केलं. आपण अष्टकामध्ये म्हणतो ना, जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे, तनुमानवी दिव्य रूपीच केले, न त्यागी ती ये दिव्य लोकाशी. स्वतः परमात्मा उतरले, तुकोबरायांचं पूजन केलं, हात धरला, विमानात बसवलं, पुढं आणती ते आपणा पाशी म्हणावे. मग इतकं प्रेम करतो का नाही म्हटले. मग मागं पुढे उभा राहतो, सांभाळ करतो आणि आघात आला तर निवारण करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, पुढे उभा राहे सांभाळीत, मागे पुढे उभा राहे सांभाळीत. हे आलिया गात निवारया, आलिया गात निवारया, निवाराया, आलिया गात मागे पुढे उभा राहतो आणि भक्तांचा काय करतो, सांभाळ करतो. तुकोबरायांचं जीवनात सगळ्या भक्तांचं तसं आहे. तुकोबरायांनी एकेकाळी मिरच्याचा व्यापार केला. महाराज चाकणच्या बाजारला मिरच्या घेऊन विकायला गेल्या, पण तिकडे दुकान मांडलं आणि भजन करू लागले. गिऱ्हाईकच लागलं नाही. मिरच्या शिल्लक राहिल्या आणि पूर्वीचा व्यवहार म्हणजे बैलावरती. महाराजांनी मिरच्याची पोते बैलावरती टाकले आणि महाराज निघाले. पण पुढे पाऊस सुरू झाला, वादळ आलं, अंधार पडला, विजा चमकू लागल्या. बैलाच्या पाठीवरचे ते पोते खाली पडले. आणि मग महाराज त्या वेळेला भजन करत आहे, काय करावा, रस्ता सुचाना. मग त्या वेळेला देवाने एका प्रवाशाचं रूप घेतलं तुकोबरायांकरता. का हो तुकोबा का बसले? अरे म्हटले बाबा अंधार पडला, कोणी मदतीला नाहीये, मी मदत करतो. आणि मग पोते उचलले, बैलाच्या पाठीवर टाकले. तुकोबराय म्हटले, अरे दादा मला पुढे रस्ता कळत नाही. तो म्हटलं मी पुढे चालतो, मागे चला. मग पुढे परमात्मा बैलमध्ये आणि तुकोबराय मागे. इंद्रायणीच्या पुलापर्यंत आले तर इंद्रायणीला महापूर आलेला आहे.
देवाने सुदर्शन चक्र घेतलं, इंद्रायणी टाकलं आणि चालत चालत महाराज वाड्यापर्यंत आले. वाड्यापर्यंत आल्यानंतर अंदाज केला, अरे गल्लीमध्ये वाड्यात जर गळ्या इतकं पाणी तर इंद्रायणीत पाणी किती? जर इंद्रायणी इतका पाणी मी इथं आलो कसा? हा आणणारा कोण आहे? म्हणून तुकोबारांनी मागे वळून पाहिलं तर परमात्मा मागे उभा होता. सुंदर ते ध्यान उभे विटेवर दर्शन केलं आणि परत वळून पुढे पाहिलं तर राजेश कुमार मदनाचा पुता मागे पुढे उभा राय. आघात आला तर निवारण करतो, घात आघात निवारी छाया पितांबरे करी. म्हणून बघा परमात्मा भक्तांचा आघात सुद्धा निवारण करतो. मग इतकंच करतो का महाराज म्हटले नाही, त्यांचा योग जाणतो, त्यांचा क्षम जाणतो आणि रस्ता चुकलं तर हाताला धरून रस्त्याला लावतो. योगक्षम त्याचे जाणे जड भारी, योगक्षम त्याचे जाणे जड भारी, योगक्षम त्याचे जाणे जड भारी, योगक्षम त्याचे जाणे जड भारी. हा योगक्षम त्याचे जाणे जड भारी, 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 योगक्षम त्याचे जाणे जड भारी. वाटता विसरी दरोनिया, 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 पडी दे बाबा पुरावी वासना, पडी दे बाबा पुरावी वासना. वाटता विसरी दरोनिया, 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 पडी दे बाबा पुरावी वासना, पडी दे बाबा पुरावी बाबा तो योग जाणतो, तो क्षम जाणतो आणि रस्ता चुकला तर हाताला धरून रस्त्याला लावतो. आकाश महाराज दृष्टांत नाहीये, मी आता दृष्टांत वस्तुस्थिती सांगतो. साईनाथ महाराज एकेदा आम्ही 2-4 गावातले मित्राचं नावं तुम्हाला माहिती आहे, आम्ही पंढरपूरला गेलो आणि तिकडे चातुर्मास चालू होता. चातुर्मासामध्ये गीतेतला श्लोक योग क्षमवाम्यम, भगवान परमात्मा भक्तांचं योग क्षम वाहतो यावर प्रवचन केलं. तो खायला देतो, तो प्यायला देतो, तो कपडे देतो, तो सगळंच देतो. कोण? फक्त तुम्ही त्याचे व्हा, असं प्रवचन तिथं झालं. मग माझे जोडदार म्हणजे का हो, खरंच देव खायला देतो का? त्याला शंका आली. मला करा भजन, पाहू आपण परीक्षा. मग आम्ही रेल्वेने गेलेलो होतो. मग रेल्वेने जायला असताना कुर्डवाडीपर्यंत भजन करत आलो. पण ठराव असा झाला बरं का, ठराव असा झाला आपण स्वतः काही घ्यायचं नाही, पैशानं काही खायचं आणि भजन बंद करायचं नाही. कुर्डवाडीला 6 वाजता उतरलो, तिथे हरिपाठ केला आणि हरिपाठ केल्यानंतर समोर जी स्टेशनवर कॅन्टीन होती ना, तिथून त्याने 2 ट्रे सँडविच आम्हाला आणून दिले. कोणा? त्याला भुका तर लागल्याच होत्या. मग त्याला विचारलं तू सँडविच का दिले? तो म्हटला महाराज उद्या 1 तारीख आहे आणि उद्या बाळासाहेब ठाकरेंना अटक होणार आहे. मग आता सगळं महाराष्ट्र बंद आहे, मग आम्हाला हॉटेल बंद करायची शेवटची गाडी, याच्यानंतर गाडी नाही. आणि रात्री येईल तर ते समजा शिवसैनिक जातील आणि जर कॅन्टीन उघडी असेल तर ती फोडतील. मग आता उरलेला माल फेकून दिल्यापेक्षा आम्ही तुम्हाला दिला, खाऊन घ्या, वारकरी म्हणून दिला. मग मला पटला का विश्वास, या निमित्त काय असू द्या, पण योग क्षम त्यांचे. आता एवढ्याहून मॅटर थांबलं नाही. सकाळी दौंडला निघण्यासाठी आम्ही गाडीमध्ये बसलो आणि गाडीत बसल्यानंतर अक्षरशः एक व्यक्ती अंडरवेअर आणि बनियन फक्त टावेल लावलेला आणि गरके मारीत चेहरा भित्रा होता, त्याच्या पोटामध्ये भीती होती. तो आमच्या डब्यात आला आणि त्याला जवळ आम्ही घेतलं. म्हटलं बाबा तू का घाबरला? तो रडायला लागला. मग त्याची ट्युनिंग जरा खानदेशाली संजीव आणि खानदेशाली त्याला तो कुठला आहे? तो म्हटला मी 40गाव तालुक्यातला आहे आणि बेलदारवाडीच्या माऊलीच्या दिंडीत आलो होतो, मी शिक्षक आहे, पण सुट्टी मिळत नाही म्हणून पंढरपूर केलं आणि नंतर मी आळंदीत येऊ केलं आणि घरी येण्यासाठी आलो तर मी शिवाजी बस स्टॉपला थांबलेला असताना मला कपडे काढून झोपण्याची सवय म्हणून पैसे कपडे मी बॅगेत ठेवले, थकलेलो होतो, झोप लागली आणि माझी बॅग गेली. 4 दिवसापासून मी रेल्वेच्या कडेनं पायी होतो. पण एका
ट्रकवाल्याने मला आणलं आणि 2 स्टेशनला सोडलं. त्याने मला 10 रुपये नाश्त्याला दिले, पण मी ते खर्चवले नाही. ते TC आला तर तेवढे आपण त्याला देऊ शकतो. आमचे म्हटले बाबा आपल्याकडे तिकीट आहे, या बिचारा घाबरलेला आहे, मग एक काम करा आपलं तिकीट देऊन टाका. एक तिकीट देऊन टाकलं. ते म्हटले हा उपवासी आहे, मग याला काहीतरी खायला द्या. मग भेळ घे, पेढे घे, जे आलं ना त्याला जेवण दिलं. त्याला निवांत झोप. तो झोपला. पण ते विचार केला मनमाडला उतरल्यावर आता भेळीनं काय बनेल. म्हणजे बाबा एक काम करू आपण याला जेवण देऊ. त्यांनीच जेवण दिलं. म्हणजे पण पॅन्टवर त्यावेळेला घरी कशी जाणार. मग याला कपडे घेऊ. काय करू, कपडे घेऊ. साधे कपडे 200-250 रुपयाचे घेतले. त्याला जेवण दिलं आणि त्याला तिकीट काढून दिलं आणि त्याला प्लॅटफॉर्मला सोडलं. पाठीमागं आलो आणि मी टाळी वाजवली. मला योगक्षेमम्यम. तो नुसतं जेवायला देत नाही, तो तिकीट सुद्धा देतो, तो कपडे सुद्धा देतो. आणि रस्ता चुकला तर रस्त्याला तो योगक्षम त्यांची जाणे जड भारी. आणि वाट आम्ही करी. सूरदासजीचा दृष्टांत माहिती. वेळ आपली संपत आली. सूरदासजी जगन्नाथपुरीला जात असताना दोन्ही डोळ्याने आंधळे. आता रस्त्यामध्ये पडणार, खड्ड्यात पडणार. तितक्यात परमात्म्याने बाल्यवेश धारण घेतलं आणि आवाज दिला, सूरदासजी उभे राहा, पुढं खड्डा आहे, खड्ड्यात पडशाल. गेले आणि काय केलं, हात धरला आणि हाताला धरून काय केलं, रस्त्याला योगक्षम त्यांची जाणे जड भारी आणि वाट दावी करी धरू द्या. मग कसं प्रेम करतो आता बघ. 1 मिनिट ऐका, आपले फक्त 10 मिनिटं राहिले. ऐका, माझ्या विठोबाचा कैसा, तर माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव. कैसा प्रेमभाव, तो देवही होतो, तो गुरुही होतो. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, देवभाव पूर्ण करतो, वासना पूर्ण करतो आणि अंती भक्ताला आपल्या लोकात घेऊन जातो. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, मागे पुढे उभा राहतो, सांभाळ करतो, त्यांचं घात आघात सुद्धा निवारतो. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, भक्तांचा योग जाणतो, क्षम जाणतो आणि रस्ता चुकलं तर हाताला धरून रस्त्याला लावतो. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम. आता 1 मिनिट लक्ष द्या. माझ्या विठोबाचा ऐसा प्रेमभाव आहे. महाराज म्हणजे मी तुम्हाला सांगितला, पण कदाचित तुमचा विश्वास नसेल तर. महाराज म्हणजे विश्वास नसेल तर मग काय करा, पुराणाला तुका म्हणे नाही विश्वास जामनी. 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 पाहावे पुराणी विचारोनी. विचारोनी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी. पडी देह भाव पुरवी वासना तिथे आपणा पासिना. तिथे तिथे आपण पासण्यावे तिथे
विठोबाचा ऐसा प्रेम भाव आहे मी तुम्हाला सांगितला तुम्ही ऐकला पण कदाचित एखाद्याचा तरी विश्वास बसायच नसेल अजून एक प्रमाणे मार्ग वेदाशी विचारा पुराणाशी पूजा विठोबाचा कैसा प्रेमभाव विठोबाचा प्रेमभाव कसा आहे वेदाला विचारा पुराणाला विचारा विश्वास तसेल लोक म्हटले महाराज कुठं वेदाला आणि पुराणाला विचारायला वेळ आहे तुम्हीच सांगा महाराज म्हटले सांगतो माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणच देव होय गुरु संप्रदायाच्या नेमाने सर्वांनी अगदी प्रेमाने टाळी वाजवा मुखाने भजन करा कीर्तनामध्ये टाळी वाजवण्याचे अनेक फायदे आहे अनेक फायदे आहे एक आध्यात्मिक दृष्टीने फायदे आहे आणि एक वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा फायदे आहे कीर्तनामध्ये जर श्रद्धेने टाळी वाजवली तर कळत नकळत झालेलं पाप नष्ट होतं आणि सायन्सच्या दृष्टीने म्हणणं असं आहे जर कोणी डॉक्टर असेल तर विचारा आत्तापर्यंत त्यांना विचारा की किन्नर तुमच्या हॉस्पिटलला ॲडमिट झाला का नाही तर किन्नरचा व्यवसाय आहे टाळी वाजवणं टाळी वाजवल्यानंतर त्वचेमध्ये तळ हाताची त्वचा सगळ्यात जाड आहे आणि शरीरातील सगळ्या नसाचाच संबंध हा तळाशी हाताशी येतो जेव्हा आम्ही तळ हातात टाळी वाजवतो ते घर्षण होतं आणि त्याच्यामुळे अनेक रोगापासून मुक्ती मिळते आणि पाप नष्ट होतं म्हणून संप्रदायाच्या नियमाने महिला असो पुरुष असो सर्वांनी आदराने प्रेमाने अगदी टाळी वाजवा आणि 2 मिनिटं सेवा संपवतो विठोबा हरी 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 विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई हरि
विठोबा रघुमाई रघुमाई हरिठोबा रघुमाई हरिठोबा रघुमाई हरिठोबा रघुमाई रघुमाई ज्ञानेश्वर महाराज की जय. हरि डोबार घुमाई हे डोबार घुमाई हे डोबार घुमाई हरि डोबार घुमाई हरि डोबार घुमाई डोबार घुमाई डोबार घुमाई हरि रघुमाई रघुमाई ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम हे ज्ञानेश्वर माऊली हरि तुकाराम. पुनश्च सर्वांनी केलेले प्रेम त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. बोलण्याच्या ओघात कमी अधिक त्याबद्दल दिलगिरी व्यक्त कोणाला उद्देशून बोलण्याचा काही अर्थ नाही, पण म्हणून कोणी त्याचा काही अर्थही काढू नये. जसं बोलता आलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला. सगळेच माझे आहेत आणि मी सगळ्यांचा आहे एवढे शब्द लक्षात ठेवून झालेली सेवा अधिष्ठान दैवाचे समर्पित करून सेवेला पूर्णविराम करविली तशी केली कटकट वाकडे की निठ देव जाणे विठ्ठल जय 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 विठ्ठल जय जय आ बोले कोरे वेडे वाउडे उत्तर क्षमा राज महाराज तो ये नाही विचारिला ठेकार मिया फुला क्षमा राज महाराज तो कामणी ज्ञानेश्वर राखा बाया वैदिकरा क्षमा राज महाराज तो ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञाने